अरे नाना, एवढा का शांत झालायस रे? परवा मी बघितलं शोक सभेत, अरे एवढा ढसाढसा रडलास, आवडलं नाही मला. अरे तुम्ही सगळ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून या पिंपरी चिंचवड शहराचा जो कायापालट केलाय त्याचा मला अभिमान आहे आणि तो मी कधीच विसरणार नाही. तू फक्त कार्यकर्ता नाही, पिंपरी चिंचवडचा माझा विश्वास आहेस, माझा तू शिलेदार आहेस. दादा, तुमच्याशिवाय हे शहर आज पोरकं झालंय. कोणाच्या जीवावर आम्ही या पिंपरी चिंचवडच्या गल्लीबोळात छाती ठोकून फिरायचं? कोणाला आता हक्कानं सांगायचं की दादांनी शब्द दिलाय? नाना, आता रडत बसू नकोस. रडणं आपल्या रक्तात नाही. आपण संकटात लढणारी माणसं आहोत. पोट निवडणुकीत तू ज्या जिद्दीने लढलास तेव्हाच मला समजलं होतं की तू गप्प बसणारा गडी नाहीस. दादा, तू माझा खरंच मनापासून आवडता होतास आणि आहेस. तुझी कामाची पद्धत, तुझी तळमळ मला नेहमीच तुझा अभिमान वाटायचा. आजवर तुमच्या एका शब्दासाठी आम्ही काहीही केलं दादा, पण आज तुमचा शब्द पाळणं सगळ्यात कठीण जातंय. तुम्ही म्हणताय रडू नको, पण ज्या माणसानं आम्हाला बोट धरून राजकारण शिकवलं तोच हात आज सुटलाय. कसं आवरायचं स्वतःला? मी प्रत्यक्ष तिथं नाहीये, हे दुःख मलाही आहे. पण नाना, पिंपरी चिंचवडची जबाबदारी आता तुझ्यासारख्या खांद्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आहे. माझं नाव, माझा विचार आणि आपण शहरासाठी दिलेला तो विकासाचा मंत्र हेच तुझं शस्त्र आहे. निकाल काही असो, तू दिलेली झुंज मला इथूनही दिसेल. कुठे अडकलास ना तर फक्त डोळे मिटून आठव, दादाचा तोच आवाज तुला पुन्हा बळ देईल. दादा, शब्द देतो तुम्हाला, तुमच्या नावाचा आणि तुमच्या कामाचा दरारा या शहरात कधीच कमी होऊ देणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुमच्या या नानाकडे बघा. तुमचा हा कार्यकर्ता कधीच झुकणार नाही. खंबीर राहा नाना, आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळ. येतो मी, तुझाच दादा.